रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. भाग 7. आमी च त्वं धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसङ्घै भीष्मो द्रोणस्सुतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यै. तसेच राजांच्या समुदायासह धृतराष्ट्राचे सर्व पुत्र आणि पितामह भीष्म, द्रोणाचार्य तसेच कर्ण आमच्या पक्षातील प्रमुख योद्ध्यांसह सर्व आपल्या ठिकाणी प्रवेश करीत आहेत. नोहेती हे कौरव कुळींचे वीर, आंधळ्या धृतराष्ट्राचे कुमर, हे गेले गेले सहपरिवार तुझ्या वदनी. आणि जे जे यांचे निसावाये आले देशोदेशींचे राये, तयांचे सांगावया जाओ न लाहे. ऐसे सरकटीत आहासी मदमुखाची या संघटा, घेत आहासी घटघटा रणिहन थाटा देतासी मिठी. जत्रांवरी चील मार पदातींचे मोगर, मुखांत भार हार पतातीवा. कृतांताची या जावळी जे एकची विश्वाते गिळी, तिये कोटीवरी सगळी गिळीतासी शस्त्रे. चतुरंगा परिवारा संजोडिया रहंवरा, दातन लावी सीमा परमेश्वरा. कैसा तुष्टलासी बरवा हा गा भीष्मा ऐसा कवणू, सत्य शौर्य निपुणू तोही आणि ब्राह्मण द्रोणू. ग्रासिलासी कटकटा आहा सहस्रकराचा कुमरू, एथ गेला गेला कर्णवीरू. आणि आमुची या आघवियांचा केरू, फेडिला देखे कटकटा धातया. कैसे जाहले अनुग्रहायया, मिया प्रार्थुनी जगा बापुडिया. आणिले मरण मागा थोडिया बहुवा उपपत्ती, येणे सांगितली या विभूती. तैसा नसेची मा पुढती बैसलो पुसो, म्हणून भोग्यते त्रिशुद्धी न चुके. आणि बुद्धीही होणारा सारिखी ठाके, माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोटेल काह्या. पूर्वी अमृतही हाता आले, परी देव नसतीची उगले. मग काळकूट उठविले शेवटी जैसे, परी ते एक बगी थोडे. केलिया प्रतिकारा माझी वडे, आणि तिये अवसरीचे ते सांकडे. निस्तरविले शंभू आता हा जळता वारा के वेंटाळे. कोण हे विषा भरले गगनगिळे, मा काळे सिके खेळे आंगवत असे. ऐसा अर्जुन दुःखे क्षीण तू, सोचित असे जीवा आतू. परी न देखे तो प्रस्तुतू अभिप्राय देवाचा. जे मी मारिता हे कौरव मरते, ऐसे नि वेटाळीला होता मोहे भोवते. तो फेडावया लागी अनंते, हे दाखविले निज. अरे कोणी कोणा ते न मारी, एथ मीची हे सर्व संहारी. हे विश्वरूप व्याचे हरी प्रगटित असे, परिवायाची व्याकुळता तेन चोजवेची पंडुसुता. मग अहा कंपू नवता वाढवीत असे. हे कौरवांच्या कुळातील वीर नेत्रहीन धृतराष्ट्राचे पुत्र नाहीत का? देवा, तुझ्या प्रचंड मुखामध्ये हे सर्व परिवारासह पाहता पाहता गेले. कौरवांना सहाय्य करण्यासाठी जे देशोदेशींचे राजे आले आहेत, त्यांच्या मृत्यूची वार्ता त्यांच्या घरी जाऊन सांगण्यासाठी कोणी उरणार नाही, असा तू सर्वांचा सरसकट ग्रास करीत आहेस. गंडस्थळाच्या ठिकाणी मद असणाऱ्या हत्तींचा समुदाय तू गटागटा गिळत आहेस. युद्धभूमीवर पसरलेल्या सैन्याला ग्रासण्यासाठी तू त्यांना मिठी देत आहेस. मोठमोठ्या गाड्यांवरून मारा करणाऱ्या तोफा व सैनिक, पायांनी चालणारे पायदळ यांच्या झुंडी तुझ्या विशाल मुखात नाहीशा होत आहेत.
जी शस्त्रे यमाची भावंडे आहेत आणि ज्या शस्त्रांपैकी एकच शस्त्र सर्व विश्वाला गिळून टाकेल अशी कोट्यवधी शस्त्रे तू गिळत आहेस. हत्ती, घोडे, पायदळ आणि रथ असा चतुरंग सेनेचा परिवार आणि घोडे जोडलेले मोठमोठाले रथ यांना दात देखील न लावता तू अगदी सहजपणे गिळीत आहेस. या सर्वांना गिळून कसा चांगला संतुष्ट झाला आहेस? भीष्माचार्यांसारखा सत्य आणि शौर्य यांच्यामध्ये निपुण दुसरा कोण आहे? त्यांना आणि द्रोणाचार्य ब्राह्मण यांनाही तू गिळून टाकले आहेस. सूर्याचा पुत्र वीर कर्ण हा देखील तुझ्या विशाल मुखामध्ये गेला आणि आमच्याकडील योद्ध्यांना तर केर झाडून टाकल्याप्रमाणे तू झाडून टाकले आहेस. विश्व निर्माण करणाऱ्या विधात्या भगवंताने अनुग्रह केला खरा, पण त्यामुळे काय झाले ते पहा. विश्वरूप दर्शनाविषयी मी प्रार्थना केली, परंतु संपूर्ण विश्वालाच मी मरण आणले. मागे थोड्या बहुत प्रकारांनी विभूतींचे कथन केले होतेस, परंतु कदाचित तेवढा तो विशाल नसेल. अशी भावना निर्माण झाल्यामुळे पुन्हा विश्वरूप दाखविण्याविषयी मी विनंती केली. जे दैवामध्ये भोगायचे असते ते कधीही चुकत नाही. भविष्य काळात घडणाऱ्या घटनेप्रमाणे आपली बुद्धीही तशीच होते. म्हणून माझ्या कपाळी लोकांनी दोषांचे आरोप करावेत असा भोग जर पूर्वीच ठरलेला असेल तर तो कसा बरे चुकेल? समुद्र मंथनाच्या वेळी पूर्वी अमृताची प्राप्ती झाल्यानंतरही देवांनी समुद्र मंथन बंद केले नाही. तेव्हा त्याच्या हाती काळकूट विष आले, परंतु तो काळकूट निर्मितीचा प्रकार एका दृष्टीने फारच कमी होता. त्याचे निराकरण करण्यासारखे होते. तसेच त्यावेळी भगवान शंकरांनी ते संकट दूरही केले. परंतु या ठिकाणचा विश्वरूपाचा जळता वारा कोण बरे आवरू शकेल? विषाने भरलेले विशाल आकाश कोण बरे गिळू शकेल? महाकाळाबरोबर कोण बरे झुंज घेऊ शकेल? हे अत्यंत अवघड कार्य कोण बरे करू शकेल? याप्रमाणे अर्जुन दुःखाने कष्टी झाला होता आणि अंतःकरणात शोक करत होता. परंतु विश्वरूप दाखविण्याचा देवाचा सांप्रत काय अभिप्राय आहे हे त्याला कळत नव्हते. कारण मी अर्जुन मारणारा आहे आणि हे कौरव माझ्या हातून मरणारे आहेत, अशा प्रकारच्या मोहाने त्याचे अंतःकरण व्यापून गेले होते. वास्तविक पाहता कोणी कोणाला मारत नाही. या संपूर्ण विश्वाचा संहार करणारा मीच आहे. हा सिद्धांत विश्वरूपाच्या निमित्ताने श्रीकृष्णाने प्रगट केला आहे. परंतु देवाचा हा अभिप्राय अर्जुनाला कळत नव्हता. म्हणून तो व्यर्थही दुःखाने व्याकुळ होत होता आणि नसलेले भय निष्कारण वाढवित होता. वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि केचित् विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमांगैः. हे अगोदर मोठ्या वेगाने आपल्या विक्राळ अशा दाढांच्या भयंकर तोंडात घुसत आहेत. तसेच कित्येक छिन्न भिन्न झालेल्या मस्तकांनी आपल्या दातांच्या फटीत अडकलेली दिसत आहेत. तेथ म्हणे पहा हो एके वेळे, सासी कवचेसी दोन्ही दळे, वदनी गेली आभाळे गगनी काजेसी, का महाकल्पाची या शेवटी, जय कृतांतु कोपला होय सृष्टी, तै एक विसाही स्वर्गा मिठी, पाताळा सकट दे, ना तरी उदासीने दैवे, संचकांची वैभवे, जेथीची तेथ स्वभावे, विलया जाती, तैसी सासिन्नली सैन्ये एकवटे, ये मुखी जाहली प्रविष्टे, परी एकही तोंडोनी न सुटे, कैसे कर्म देख अशोकाचे अंग वसे, चघळीले करेनी जैसे, लोकवक्त्रां माझी तैसे वाया गेले, परी सिसाळे मुकुटेसी,
पडिली दाढांचे सांडसी, पीठ होत कैसी दिसत आहाती, तिये रत्ने दातांची सवडी, कूट लागले जिभेच्या बुडी, काही काही आगरडी दंशराची माखली, हो काजे विश्वरूपे काळे, ग्रासिली लोकांची शरीरे बळे, परिजीवित्व देहींची सिसाळे, अवश्य की राखिली, तैसी शरीरा माझी चोखडी, ये उत्तमांगे होती फुडी, म्हणून महाकाळाची या तोंडी, परी उरली शेखी, मग म्हणे हे काही, जन्मलिया आन मोहरची नाही, जगा पैसेची वदन डोही, संचरत आहे, यया आपे आप आघविया सृष्टी, लागलिया आहाती वदनाची या शेवटी, आणि हा जेथीची या तेथ मिठी, देत से उगला ब्रह्मादिक समस्त, उंचा मुखा माझी धावत, एर सामान्य हे भरत, ऐलीच वदनी, आणि कही भूत जात, ते उपजलेची ठाई ग्रासित, परी याची या मुखा निभ्रांत, न सुटेची काही. त्यावेळी अर्जुन म्हणाला, पहा, ज्याप्रमाणे हे ढग आकाशामध्ये नाहीसे होऊन जातात, त्याप्रमाणे धनुष्य कवचासह दोन्हीही पक्षांचे सैन्य एकदम विश्वरूपाच्या विराट मुखात नाहीसे झाले. अथवा महाप्रलयाचा काळ आला असता यम जसा क्रोधायमान झालेला असतो, त्यावेळी पाताळासह 21 स्वर्गांनाही तो ग्रासून टाकतो. अथवा प्रतिकूल दैवाच्या आधारे कृपणाचे ऐश्वर्य स्वभावताच जेथल्या तेथेच लय पावते. त्याप्रमाणे कर्माची गती कशी गहन आहे ते पहा. रणांगणात जमलेला सर्व सैन्याचा समुदाय एकदम या मुखात शिरून त्यातून एकही बाहेर पडत नाही. ज्याप्रमाणे उंदरांनी अशोक वृक्षाचे शेंडे तोंडात चघळून टाकावेत, त्याप्रमाणे या विश्वरूपाच्या तोंडात हे लोक वाया गेले आहेत. परंतु मुकुटासह सैनिकांची मस्तके दाढांच्या चिमट्यात सापडून त्यांचे कसे पीठ होत आहे हे प्रत्यक्ष दिसत आहे. मुकुटावरील काही रत्ने दातांच्या फटीत अडकलेली आहेत. कित्येक रत्नांचे पीठ झाले असून ते जिभेच्या बुडाशी लागलेले आहेत. काही चूर्ण दातांच्या अग्रभागावरून माखलेली दिसत आहे. विश्वरूप काळाने लोकांची शरीरे बलात्काराने गिळून टाकली आहेत, परंतु त्या जीवांच्या शरीराची मस्तके ही अवश्य राखून ठेवली आहेत. मस्तके जशीच्या तशी आहेत. त्याआधी ही मस्तके शरीराच्या इतर सर्व अवयवांमध्ये शुद्ध स्वरूपाची होती. म्हणूनच ती महाकाळाच्या तोंडात जाऊनही शेवटी शिल्लक राहिली आहेत. नंतर अर्जुन म्हणाला, हे काय, जन्माला आलेल्या प्राण्याला दुसरी गतीच नाही की काय? संपूर्ण जग या वैदनरूपी डोहात आपोआप येऊन बुडत आहे. ही संपूर्ण सृष्टी आपोआपच या मुखाच्या मार्गाला लागली आहे. आणि हा भगवंत जागच्या जागी स्तब्ध राहून सहजपणे सर्व जगाला गिळीत आहे. ब्रह्मादिक वगैरे समस्त देव ते सर्व उंच असलेल्या मुखामध्ये वेगाने जात आहेत आणि इथे सामान्य लोक ते खालच्या अलीकडच्या तोंडात पडत आहेत. आणि इतर प्राणी मात्र निर्माण झालेल्या ठिकाणीच मुखामध्ये नाहीसे होत आहेत, परंतु ह्याच्या मुखातून काही सुटत नाही. यथा नदीनां बहवोऽम्बुवेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक जलप्रवाह सागरांच्या दिशेने धाव घेत असतात, त्याचप्रमाणे नरवीरांचे समूह तुझ्या प्रज्वलित अशा मुखामध्ये शिरत आहेत. जैसे महानदीचे ओध वहिले ठाकीती समुद्राचे आंग, तैसे आघवाची कडूनी जग प्रवेशत मुखी. आयुष्यपंथे प्राणीगणी
करोनी अहोरात्रांची सोवाणी, वेगे वक्त्र मिळणी साधिजत आहाती. ज्याप्रमाणे मोठमोठ्या नद्यांचे प्रवाह अतिवेगाने समुद्रास येऊन मिळतात, त्याप्रमाणे हे जग सर्व बाजूंनी तुझ्या मुखामध्ये प्रवेश करत आहे. सर्व प्रकारच्या प्राण्यांचे समुदाय आयुष्याच्या मार्गाने पायऱ्या करून तुझ्या या मृत्यूरूप प्रचंड विशाल मुखाशी त्वरेने सोयरीक साधत आहेत. यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगा, तथैव नाशाय विशन्ति लोका स्तवापि वक्त्राणि समृद्धवेगा. ज्याप्रमाणे पतंग अतिशय वेगाने प्रज्वलित अग्नीमध्ये नष्ट होण्यासाठी प्रवेश करीत असतात, त्याप्रमाणे हे सर्व लोक देखील स्वतःचा नाश करून घेण्याकरिता तुझ्या मुखात शिरत आहेत. जळतया गिरीच्या गवाखा, माझी घापती पतंगाची या झाका, तैसे समग्र लोक देखा ये वदनी पडती. परी जे तुले येथ प्रवेशले, ते तातलिया लोहे पाणीची पागिळिले, वहीवटीही पुसिले नामरूप तयांचे. ज्याप्रमाणे वणवा लागलेल्या डोंगराच्या दरीमध्ये पतंगांचे समुदाय उड्या घालत असतात, त्याप्रमाणे हे सर्व लोक तुझ्या विशाल मुखामध्ये येऊन पडत आहेत. तप्त झालेले लोखंड जसे पाण्याला शोषून टाकते, त्याप्रमाणे जेवढे प्राणी तुझ्या मुखात जात आहेत त्यांची वहिवाटामध्ये असलेली नावे पुसून टाकली जात आहेत. लेलीरसे ग्रसमान समंताल, लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः, तेजोभिरापूर्य जगत् समग्रं, भासस्तवोग्रा प्रतपन्ति विष्णू. हे विष्णू, प्रज्वलित असणाऱ्या प्रचंड मुखाने सर्व लोकांना चहूकडून गिळत असणारा तू जिव्हा चाटत आहेस. तुझा उग्र प्रकाश तेजाने सर्व जगाला व्यापून ताप देत आहे. आणि तुलिया ही आरोगण, करिता भूके नाही उणेपण, कैसे दीपन असाधारण उदयले यया, जैसा रोगिया ज्वराहुनी उठला, का भणगा दुष्काळू पाहला, तैसा जिभांचा लळलळाटू देखिला, आवाळू वे चाटिता, तैसे आहाराचे नावे काही, तोंडापासून उरलेची नाही, कैसी समसमित नवाई भुकेलेपणाची, काय सागराचा घोंटू भरावा, की पर्वताचा घासू करावा, ब्रह्मकटा हो घालावा आघवाची दाढे, दिशा सगळी याची गिळाविया, चांदिणिया चाटूनी घ्याविया, ऐसे वर्तता आहे साविया लोलुप्यवा तुझे, जैसा भोगी कामू वाढे, का इंधने आगीसी हकाक चढे, तैसी खात खातांची तोंडे खा खाते ठेली, कैसे एकची केवढे पसरले, त्रिभुवन जिव्हाग्री आहे टेकले, जैसे का कवीठ घातले वडवानळी, ऐसी अपारे वदने, आता ये तुली कैची त्रिभुवने, का आहारू न मिळता येणे माने, वाढविली सैंघ अगाहा लोकुबापुडा, जाहला वदन ज्वाळा वरपडा, जैसी वणवेयाची या वेढा, सापडती मृगे, आता तैसे या विश्वा जाहले, देव नव्हे हे कर्म आले, का जग जळचरा पांगिळे काळे झाले, आता ये अंगप्रभेचे वागुरे, कोणी कडूनी निगी जाईल चराचरे, ही वक्त्रे नो हे जोहारे ओढवली जगा, आगिया पुलेनी दाहकपणे, कैसेनी पोळिले ते नेणे, परिजया लागे तया प्राणे, सुटिकाची नाही, ना तरी माझेनी तिखटपणे, कैसे निवटे हे शस्त्र काही जाणे,
का आपुलिया मारा नेणे विष जैसे, तैसी तुझ काही आपुलिया उग्रपणाची सेची नाही. परी आईली कडीले मुखी खाई, हो सरली जगाची. अगा आत्मा तू एकू सकळ विश्वव्यापकू, तरी का आम्हा अंतकू तैसा ओढवलासी. तरी मिया सांडिली जीवित्वाची चाड, आणि तुवाही न धडावी भीड. मनी आहे ते उघड बोल पा सुखे, किती वाढविसी ह्या उग्र रूपा. आंगीचे भगवंतपण आठवी बापा, नाही तरी कृपा मजपुरती पाही. याप्रमाणे संपूर्ण जगाचे भक्षण करून देखील तुझी भूक काही कमी होत नाही. तुझ्या जठराग्नीचे प्रज्वलन कसे उदयाला आले ते पहा. जसा एखादा मनुष्य तापातून बरा झाला की त्याची खाण्याची इच्छा वाढत जाते, किंवा दुष्काळाचे दिवस संपून सुकाळाचे दिवस उजाडले म्हणजे गरीब माणसांची खाण्याची इच्छा वाढत जाते, त्याप्रमाणे सर्व जगाला आपल्या मुखात टाकूनही आपण जिभा चाटीत आहात. त्याप्रमाणे खाण्याचे जे जे पदार्थ आहेत त्यापैकी तुझ्या विशाल मुखापासून कशाचाही बचाव झाला नाही. तसे कडक भुकेलेपणाचे नाविन्य दिसत आहे. अथांग सागराचा एकच घोट करून प्यावा, अथवा विशाल पर्वताचा घास करून गिळून टाकावा, अथवा संपूर्ण ब्रह्मांड देखील दाढेखाली सहज घालावे. दाही दिशा गिळून टाकाव्यात, आकाशातील चांदण्या चाटून पुसून घ्याव्यात, अशीही तुला स्वभावता हाव दिसून येते. ज्याप्रमाणे विषयभोगाने पुन्हा पुन्हा विषय भोगण्याची इच्छा वाढते, किंवा काष्टामुळे अग्नीला जाळण्याचे सामर्थ्य वाढत जाते, त्याप्रमाणे तुझी मुखे सतत खात असली तरी पुन्हा पुन्हा खा खा करतात. ज्याप्रमाणे वडवानळामध्ये कवट टाकले तर ते त्याला पुरत नाही, त्याप्रमाणे आपले अतिविशाल मुख एवढे पसरले आहे की त्याच्या जिभेच्या टोकाला त्रिभुवन देखील पुरत नाही. एका मुखाची ही अवस्था आहे, तर तुझ्या असंख्य मुखांना खाण्यासाठी एवढी त्रिभुवने कोठून आणणार? त्यांना खाण्यास आता काही नसताना तू इतकी मुखे का बरे निर्माण केलीस? ज्याप्रमाणे चारी बाजूंनी वणवा लागला असता त्यामध्ये हरणे सापडावीत, त्याप्रमाणे तुझ्या विशाल मुखांच्या ज्वालांमध्ये संपूर्ण जगत सापडले आहे. आता तसेच या संपूर्ण विश्वाचे झाले आहे. जणू काही हा देव नसून जगाचे पापकर्मच आडवे आले आहे, अथवा जगरूपी जळचरांना काळरूपी जाळ्याने बरोबर अडकविले आहे. आता या अत्यंत तेजस्वी जाळ्यातून सुटण्यासाठी ही चराचरे कोणीकडून बाहेर निघतील? ही देवाची मुखे नसून प्रज्वलित लाखेची घरेच जगाला प्राप्त झालेली आहेत. आपल्या दाहक तेजाने प्राणीमात्रांची अंगे कशी पळून निघतात हे अग्नी कधी जाणत नाही, परंतु ज्याचा त्याला स्पर्श होत असतो त्याचे प्राण जिवंत राहत नाहीत. अथवा आपल्या तीक्ष्ण धारेने दुसऱ्याला मरण कसे प्राप्त होते हे शस्त्राला माहीत नसते, किंवा आपण किती प्राणघातक आहोत याची विषाला काही कल्पना नसते. त्याप्रमाणे देवा, तुला आपल्या उग्रपणाची थोडी देखील आठवण नाही, पण तुझ्या अलीकडच्या मुखात सर्व जगाचा नाश होऊन राहिला आहे. देवा, तू सर्व विश्वाला व्यापणारा आत्मा आहेस, तर मग आमच्यासाठी प्राण घेणाऱ्या यमाप्रमाणे पुढे का आला आहेस? मी तर आता जीवाची आशा सोडली आहे. आता तूही मनात कोणती भीड न धरता तुझ्या मनात काय आहे हे उघडपणाने सांग. देवा, तुझे हे उग्र रूप किती वाढविणार आहेस? आपल्या स्वतःच्या अंगी असलेल्या भगवंतपणाचे स्मरण कर, अथवा माझ्यापुरती तरी कृपा कर. आख्याहि मे को भवानुग्र रूपो, नमोस्तु ते देववर प्रसीद. विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं, नहि प्रजानामि तव प्रवृत्तिम्. हे देवाधिदेवा,
आपण उग्र रूपधारी कोण आहात हे मला सांगा. माझा आपणास नमस्कार असो. आपण प्रसन्न रहा. आदी स्वरूप अशा आपणास मी तत्वाने जाणण्याची इच्छा करतो, कारण आपली प्रवृत्ती मला समजत नाही. तरी एक वेळ वेदवेद्या जी त्रिभुवन नैक आद्या विनवणी विश्ववंद्या ऐके माझी. ऐसे बोलोनी वीरे चरण नमस्कारिले शिरे. मग म्हणे तरी सर्वेश्वरे अवधारी जो मिया हुआ वया समाधान. जी पुसिले विश्वरूप ध्यान आणि एकेची काळे त्रिभुवन गिळीतची उठिलासी. तरी तू कोण काय तुली ये भ्यासुरे मुखे का मेळविली. अवघियाची करी परिजिली शस्त्रे काह्या. जी जवतव रागीटपणे वाढोनी गगना आणि तोसी उणे. का डोळे करुनी भिंगुळवाणे भेडसाविता हासी. येथ कृता तेसी देवा कासया की जतसे हेवा. हा फुला तुवा सांगावा अभिप्राय मज. या बोला म्हणे अनंतू मी कोण हे आहासी पुसतू. आणि काही सया लागी असे वाढतू उग्रतेसी. वेदांकडून जाणल्या जाणाऱ्या त्रिभुवनाच्या उत्पत्तीच्या पूर्वीही सत्तारूपाने असलेल्या विश्ववंद्या, एक वेळ माझी विनंती ऐक. त्या शूरवीर अर्जुनाने याप्रमाणे बोलून भगवंतांच्या चरणकमळांवर मस्तक ठेवले आणि मग म्हणाला, सर्वेश्वर भगवंताने माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे. माझे समाधान व्हावे म्हणून विश्वरूप दाखवा असे मी म्हटले, तर तुम्ही एकदम संपूर्ण त्रिभुवनाला गिळण्याच्या हेतूने विशाल भयंकर असे रूप धारण केले. तेव्हा तू कोण आहेस? इतकी भयानक मुखे का बरे धारण केली आहेस? तसेच सर्व हातात शस्त्रे का बरे घेतली आहेस? महाराज, आपण जेव्हा तेव्हा क्रोधायमान होऊन आकाशाला कमीपणा का बरे आणीत आहात? डोळे भयंकर मोठे करून आम्हाला भीती का बरे दाखवित आहात? देवा, सर्वनाश करणाऱ्या यमाशी आपण का बरे स्पर्धा करीत आहात? असे उग्र भयानक रूप धारण करण्याचा आपला हेतू काय आहे ते तरी सांगा. हे ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, मी कोण आहे आणि एवढी उग्रता कशाकरिता वाढविली आहे असेच विचारित आहेस ना?